नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी आता हम्पीमध्ये आहोत आणि हम्पीमध्ये रस्त्याने जात असताना आम्हाला ही केळीची बाग दिसली आणि ह्या केळीच्या बागेमध्ये ही जी रोपटी आहेत ती टिश्यू कल्चर रोपटी आहेत. तुम्ही बघू शकता, छोटी ही रोपटी असतात, ती आणून शेतकरी लावतात इकडे आणि त्यानंतर ही केळीची वाढ होते. तुम्हाला मी एक मिनिट दाखवतो म्हणजे कशा प्रकारे. ही बघा, ह्यामध्ये ती केळीची रोपं असतात, ती बियांपासून बनवली जातात. मग ती आणून शेतकरी इकडे त्याची लागवड करतो आणि मग त्या केळीच्या बागा तयार होतात. आपल्या वसईमध्ये आपण केळी कशी बनवतो, तर केळीच्या बाजूने ज्या शिंगा ऑलरेडी वाढलेल्या असतात, त्याला आम्ही मराठीमध्ये आमच्या भाषेमध्ये हिंगी म्हणतो, त्या वाढलेल्या असतात त्या आपण पुनर्रोपणी करतो आणि मग त्यातनं केळ वाढते. पण इकडे छोटी रोपं लावली जातात, त्याला टिश्यू कल्चर असं म्हटलं जातं. आणि ह्यासाठी कालावधी जो आहे फळ मिळण्याचा तो कदाचित जास्त असावा, मला कल्पना नाही, पण जाणकार असतील त्यांनी जरूर कमेंट करून सांगा. टिश्यू कल्चर केळी चांगल्या की जी वाढ झालेली छोटी झाडं असतात त्याची पुनर्रोपणी करणं चांगलं? फायदे तोटे काय आहेत नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.